टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण आपल्या चॅनलवरती जो टेटचा पेपर आहे तो परिपूर्ण 200 मार्काचा पेपर आपण बघणार आहोत। तर हा जो पेपर आहे हा परिपूर्ण आपण बघणार आहोत आणि पेपर नंबर हा 1 राहणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे TCS महा ऑनलाईन किंवा IBPS पॅटर्न। तर सरासरी आपल्याला माहीत आहे आपण टेस्ट सिरीज लावलेले आहेत। तर ते जे टेस्ट सिरीजचे मध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत 2017च्या एक्झामनुसारच तुम्हाला ते क्वेश्चन्स देण्यात आलेले आहेत। कारण की जे काही IBPS आहे ते IBPS जे आपले पेपर होतात त्या पेपरचे क्वेश्चनरीज ते देत नाही। तर त्या प्रमाणात 2017मध्ये जे क्वेश्चन आले होते तशाच प्रकारचे क्वेश्चन IBPS पॅटर्नमध्ये सुद्धा येतात। तर आपण जर म्हटलं तर 10-20% इकडे तिकडे केले तर सरासरी सेमच क्वेश्चन राहणार आहेत। तर यामध्ये आपण फक्त प्रश्नांचा जो काही धावता आढावा आहे तो बघणार आहोत। तर चल, खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते? आन्सर नंबर डी, ते नेहमी मला सांत्वन करीत असतो। 2, लयलूट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आन्सर नंबर बी, रेलचेल। क्वेश्चन नंबर 3, भारत एक लोकशाही गणराज्य आहे कारण? आन्सर नंबर बी, राज्याचे प्रमुख लोक निर्वाचित असतात। क्वेश्चन नंबर 4, निर्देश खाली दिलेल्या अक्षराच्या क्रमात काही अक्षरे गहाळ केली आहेत ते त्या क्रमाने खाली दिलेल्या पर्यायापैकी एक आहे। आता इथं सिरीज दिलेली आहे, ते सिरीज आपल्याला बघून घ्यायची आहे किती आहेत त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 म्हणजे 20 लेटर आहेत। तर त्या 20 लेटरमध्ये आपल्याला भाग करायचे आहेत। 5 चूक 20 किंवा 4 पंच 20, 4 4 किंवा 5 5 आपण त्यामध्ये भाग पाडू शकतो। त्यामध्ये आन्सर येणार आहे ए। तर त्याच्यामध्ये असा प्रकारचा पॅटर्न येणार आहे BAB, नंतर BAA, नंतर आहे BBB, नंतर आहे AAA, नंतर आहे BBB आणि नंतर आहे AAA। अशा प्रकारचा जो पॅटर्न आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। क्वेश्चन नंबर 5, ए आणि बीच्या वर्तमान वयाची बेरीज ही त्यांच्या वयामधील फरकाच्या 7 पट आहे। 5 वर्षानंतर त्याचे एकूण वय त्याच्या वर्तमान वयामधील फरकाच्या 9 पट असेल। मोठ्याचे वर्तमान वय काय आहे? तर आता वयामधला हा जो प्रश्न आहे हा आलेला, आपण डायरेक्टली आन्सर पाहू। आन्सर नंबर बी, 20। क्वेश्चन नंबर 6, खालील प्रश्नास एक उघडलेला फासा दाखवलेला आहे। उत्तराच्या पर्यायापैकी कोणता पर्याय 3 या चिन्हाच्या विरुद्ध बाजूला येईल? आता 3 या विरुद्ध चिन्हाच्या बाजूला जर म्हटलं तर 5 यायला पाहिजे। आन्सर नंबर ए। क्वेश्चन नंबर 7, संयुक्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर संयुक्तीचा विरुद्धार्थी शब्द आहे अयोग्य। क्वेश्चन नंबर 8, दिलेल्या पर्यायापैकी कोणती आकृती मुख्य आकृतीचे अचूक प्रतिबिंब आहे? तर अचूक प्रतिबिंब आपल्याला पाहायचं आहे म्हणजे आरशातील प्रतिकृती। तर आन्सर नंबर डायरेक्ट येणार आहे सी जर पाहिलं तुम्ही त्याचं योग्य निरीक्षण केलं तर त्या आरशातील प्रतिकृती आपल्याला दिसून येते। आपण आपल्या निष्पक्षपाती स्वभावाच्या मार्फत सादर करणार। आन्सर नंबर ए, आपण आपला उच्च स्वाभिमान व अहंकारी स्वभाव राखून ठेवणार। नंबर 10, विधान, शासकीय धोरणाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या परिसरातील विद्यार्थी पकडले गेले। तर ॲसम्पशन्स आणि रिझन्स आहे याच्यामध्ये, विद्यार्थ्यांना कॅम्पवरून निलंबित करावे, विद्यार्थ्यांना पोलिसांकडे सोपवावे। तर आन्सर काय होणार आहे? आन्सर नंबर 1 किंवा 2 दोन्हीपैकी काहीही अनुसरण करत नाही। आपल्या चॅनलसोबत राहण्याकरिता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। क्वेश्चन नंबर 11, शेवाळ आणि कवकेचे सहजीवी संबंध काय आहे? आन्सर नंबर ए, शेवाक, लिचेन्स। क्वेश्चन नंबर 12, खालील प्रश्नातील 4 पर्यायापैकी 3 पर्याय असे आहेत की प्रत्येकातील 3 शब्द एकमेकांशी ABCD आणि E अशा दिलेल्या 5 पर्यायापैकी कोणत्याही एका दृष्टीने एकमेकांशी संबंधित आहेत आणि संबंध दर्शविणारा एक पर्याय आहे जो खालील आकृतीद्वारा दाखवलेला नाही। या अटीची पूर्तता करणारा संबंध म्हणजे तुमचे उत्तर असेल। तर आन्सर नंबर बी,
जशा प्रकारे आपल्याला माहिती दिलेली आहे एकमेकांशी संबंधित आहे, तर ॲन्सर नंबर जी काही आकृती आहे व्हेन डायग्रामची ते बी नंबरची येणार आहे. क्वेश्चन नंबर 13. सूचना 2 विधाने आणि त्यानंतर 2 निष्कर्ष 1 आणि 2 दिलेले आहेत. ही विधाने सामान्यतः ज्ञात वस्तुस्थितीपेक्षा भिन्न असली तरी सत्य आहेत असे समजावे. दिलेल्यापैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानावरून नक्की काढता येऊ शकतो हे तुम्ही ठरवायचे आहे. तुमचे उत्तर सूचित करा. विधाने दिलेल्यात सर्व इंग्लिश मूव्हीज हिंसक असतात. काही लोकांना इंग्लिश मूव्हीज पाहायला आवडतं. तर निष्कर्ष दिलेल्यात सर्व इंग्लिश मूव्हीज पाहणाऱ्या लोकांना हिंसा आवडते. ऑल पीपल हू लाईक्स व्हायोलेन्स वॉच इंग्लिश मूव्हीज. तर याच्यामध्ये निष्कर्ष दिलेला आहे. हा निष्कर्ष खरा आहे की खोटा आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर ॲन्सर नंबर ए येणार आहे. केवळ एक निष्कर्ष निघेल. जो पहिला निष्कर्ष आहे तोच निघणार आहे पहिला, आणि जो दुसरा आहे तो इंग्लिशमध्ये त्यांनी दिलेला आहे, मराठीत त्याच्यामध्ये सांगितलेला नाही. क्वेश्चन नंबर 14. आपले स्वतःचे वर्तन नियोजन आणि निरीक्षण करण्याची क्षमता म्हणजे ॲन्सर नंबर ए आत्मनियमन, सेल्फ रेग्युलेशन. क्वेश्चन नंबर 15. कोणाच्या खालील गटापैकी कोण त्रिकोणाचे कोण दर्शवतात. आता जो गट आहे त्रिकोणाचा कोण कोणता आहे, तर आपल्याला त्याची जी काही बेरीज आहे ती 360 किंवा 180पर्यंत यायला पाहिजे, 180पर्यंत यायला पाहिजे. तर 50, 60 आणि 70. क्वेश्चन नंबर 16. खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामध्ये संबंधित अक्षर संख्या निवडा. डुलकी, थकवा, नंतर आहे त्याच्याशी रिलेटेड आहे वेदनाशामक, दुखणे. नंतर क्वेश्चन नंबर 17. कोणत्या देशाला शुगर बाउल ऑफ दी वर्ल्ड म्हटले जाते. ॲन्सर नंबर बी क्युबा. क्वेश्चन नंबर 18. तो पिकलेला आंबा दे पाहू या वाक्यातील विशेषण ओळखा. तर ॲन्सर नंबर बी पिकलेला. क्वेश्चन नंबर 19. खालील आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत. आता आपल्याला त्रिकोण मोजायचे आहेत. तर ॲन्सर नंबर ए 38 त्रिकोण आहेत. क्वेश्चन नंबर 20. खालीलपैकी कोणते कॅल्शियमचे स्रोत नाहीत. डी डाळ. क्वेश्चन नंबर 21. दिलेल्या शब्दापासून खालील शब्दापैकी कोणते शब्द तयार केले जाऊ शकत नाहीत. तर याच्यामध्ये कोणता शब्द तयार केला जाऊ शकत नाही. तर रिशॉर्शनिस्ट हा शब्द आहे. तर अशा प्रकारचा हा शब्द आहे. तर या शब्दामधून कोणता प्रकारचा शब्द तयार केला जाऊ शकत नाही तो म्हणजेच आहे टेंडर, TNDER. तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर डी आपल्याला दिसत नाही. क्वेश्चन नंबर 22. उत्पादित वस्तू जर शर्करा विरहित असेल तर शर्करा प्रमाण किती असेल. ॲन्सर नंबर सी 0.5 ग्राम, सर्वांपेक्षा कमी. क्वेश्चन नंबर 23. फिरणारा न्यूट्रॉन तारा रेडिओ वेव्ह सोडतो आणि त्याला म्हणतात. ॲन्सर नंबर बी पल्सार. क्वेश्चन नंबर 24. 8 लाल आणि 3 निळे चेंडू असलेल्या पिशवीमध्ये 2 चेंडू काढले, ते दोन्ही निळे असण्याची शक्यता काय. तर याच्यामध्ये प्रॉबॅबिलिटीचं हे उदाहरण आहे. तर ॲन्सर नंबर बी 3/55. क्वेश्चन नंबर 25. पुढील जोडशब्द पूर्ण करा. जमीन, जुमला. क्वेश्चन नंबर 26. पितळ एक धातूचे मिश्रण आहे. तर कोणत्या धातूचे मिश्रण आहे. कॉपर आणि झिंक. क्वेश्चन नंबर 27. खाली दिलेल्या माहिती काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. आराधना, बंधन, चांदणी, दामिनी, एहसास आणि फरेब ही 6 नाटके सोमवार ते शनिवार दर दिवशी दाखवली जाणार आहेत. तर त्याच्यामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत ते वाचूया. आराधना एहसासच्या 1 दिवस आधी दाखवले गेले पाहिजे. सिटिंग अरेंजमेंट सारखा क्वेश्चन आहे. चांदणी मंगळवारी दाखवले गेले पाहिजे दिवसावरती. बंधन फरेब दाखवला जाण्याच्या दुसऱ्या दिवशी दाखवले जायला हवे. दामिनी शुक्रवारीच. याच्यामध्ये बॉक्स बनवावा लागतो आणि त्या बॉक्सनंतर आपल्याला त्या प्रश्नाची उत्तरं येतात. दाखवला गेला पाहिजे आणि बंधन त्याच्या लगेच आधी येता कामा नाही. एहसासला वेळापत्रकाच्या अखेरच्या दिवशी दाखवले गेले पाहिजे. दामिनी नाटक कोणत्या नाटकाच्या जोडीच्या मध्ये असेल. तर ॲन्सर नंबर डी चांदणी आणि एहसास. क्वेश्चन नंबर 28. सूचना. खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. आराधना, बंधन, चांदणी, दामिनी, एहसास आणि फरेब ही 6 नाटके सोमवार ते शनिवार दर दिवशी दाखवली जाणार आहे. एक आराधना एहसासच्या 1 दिवस आधी दाखवले गेले पाहिजे. चांदणी मंगळवारी दाखवले गेले पाहिजे. बंधन फरेब दाखवला जाण्याच्या दुसऱ्या दिवशी दाखवले जायचे
पाहिजे, दामिनी शुक्रवारीच दाखवला गेले पाहिजे आणि बंधन त्याच्या लगेच आधी येता कामा नये. ऐसासला वेळापत्रकाच्या अखेरच्या दिवशी दाखवले गेले पाहिजे. खालीलपैकी कोणते नाटक सोमवारी दाखवले जाईल? तर डायरेक्टली ॲन्सर नंबर बी फारेल. 2 क्वेश्चन एकाच प्रश्नात आलेले आहेत समजाले. क्वेश्चन नंबर 29. खालील प्रश्नात दिलेल्या पर्यायामधून नातेसंबंध सांगणारी आकृती निवडा. आता नातेसंबंध सांगणारी आकृती आपल्याला पाहायची आहे, तर नातेसंबंध सांगणारी आकृती ही पहिली आहे, याच्यामध्ये वर आणि याच्यामध्ये खाली. क्वेश्चन नंबर 30. प्रश्नचिन्ह गुणिला 54 बरोबर 6588. ॲन्सर नंबर डायरेक्टली आपण पाहणार आहोत डी 122. क्वेश्चन नंबर 31. 1 सेकंदाला तासामध्ये रूपांतरित करा. 1 सेकंदाला तासामध्ये जर रूपांतरित केलं तर आपल्याला ॲन्सर मिळणार आहे ए 0.00028. क्वेश्चन नंबर 32. पित्राज्ञा या शब्दाची संधी सोडवा. ॲन्सर नंबर डी पितृ अधिक आज्ञा. क्वेश्चन नंबर 33. 4 आणि 16 यांच्यामधले प्रमाण शोधा. आता 4 आणि 16 यामधलं जे काही प्रोपोर्शन आहे ते आपल्याला शोधायचं आहे. त्याच्यामध्ये आहे 8 म्हणजे मधलं. क्वेश्चन नंबर 34. इंग्लिशचा क्वेश्चन आहे. दे वेअर टू पुअर टू ऑफर्ड टेलिफोन फिल इन द ब्लँकमध्ये आर्टिकल येणार आहे. क्वेश्चन नंबर 35. एका चित्रपटात एका तरुण मुलीच्या असे लक्षात येते की हंसाचा एक थवा ती जिथे जाईल तिथे तिच्या मागोमाग येतो, कारण त्याच्या जन्म झाल्यावर त्यांनी पाहिलेली पहिली वस्तू तीच होती. हे याचे उदाहरण आहे. तर ॲन्सर नंबर बी छापणे. क्वेश्चन नंबर 36. एक व्यक्तीला विशिष्ट वेळेमध्ये विशिष्ट ठिकाणी पोहोचायचे आहे आणि जर तो 4 किलोमीटर तास या गतीने चालला तर 15 मिनिटे उशिरा पोहोचेल आणि जर तो 6 किलोमीटर तास गतीने चालला तर तो 10 मिनिटे आधी पोहोचेल. हे त्याला समजले. त्याला कापायचे अंतर काढा. तर ॲन्सर नंबर सी 5 किलोमीटर अंतर त्याला कापायचे आहे. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक शोधा. आता सर्वात लहान अपूर्णांक आहे 212/841. कारस्थानी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ॲन्सर नंबर ए मसलत्या. क्वेश्चन नंबर 39. मिठाद्वारे कोणते खनिज मिळते? ॲन्सर नंबर ए सोडियम. क्वेश्चन नंबर 40. खालीलपैकी कोणती भारतातील युनेस्कोचा जागतिक वारसा असलेले ठिकाणे आहेत? ॲन्सर नंबर सी दोन्ही. म्हणजे कोणकोणते आहेत? अजिंठा आणि एलोरा गुहा आणि सांची स्तूप. क्वेश्चन नंबर 41. आपल्या वरिष्ठाशी आपले वैर आहे, त्याचे अनुभव त्याच्या कनिष्ठांसमोर अभिमानाने सांगत आहे, परंतु आपण स्वतःला आजच्या घडीला वर्गातील शिकवणीमध्ये जास्त कुशल प्रामाणिक समजतो. आपण त्या शिक्षकासोबत चांगले संबंध कसे बनवणार? ॲन्सर नंबर डायरेक्ट पाहू आपण डी. त्याला त्याच्यातील अज्ञान व कमतरतेची जाणीव करून देण्यासाठी योग्य ते प्रयत्न करा. क्वेश्चन नंबर 42. एका दृष्टिकोनात एकसमान बदल म्हणजे? ॲन्सर नंबर बी एकाच दिशेने होत असलेले बदल. क्वेश्चन नंबर 43. 10 ते 11 वाजल्यादरम्यान मिनिट आणि तास काटा परस्परांशी तंतोतंत जुळेल किंवा शून्य कोन तयार करेल. नंबर डायरेक्ट आहे आपला 10:54 611. 44. बुद्धिमत्तेची बिगर मौखिक चाचणी याच्यासाठी सुयोग्य आहे. ॲन्सर नंबर डी वरीलपैकी सर्व. बहिरा आणि मुका, साक्षर, मागास मुले. क्वेश्चन नंबर 45. इंग्लिशचा आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे? डायरेक्शन सेंटेन्स विथ ॲन अंडरलाईन वर्ड इज गिवन बिलो. फाइंड द वर्ड विच इज अपोजिट वर्ड आपल्याला शोधायचं आहे. दिस कोट हॅज अ स्पेशल सरफेस दॅट रिपेल्स मॉइश्चर. तर रिपेल्सच्या विरुद्ध अट्रॅक्ट्स. क्वेश्चन नंबर 46. बिंदू ए हा बिंदू बीच्या पूर्वेस 9 मीटर वर आहे. बिंदू सी हा बिंदू एच्या दक्षिणेस 5 मीटर वर आहे. बिंदू डी हा बिंदू सीच्या पश्चिमेस 3 मीटर वर आहे. बिंदू ई हा बिंदू डीच्या उत्तरेस 5 मीटर वर आहे. बिंदू एफ हा बिंदू डीच्या दक्षिणेस 7 मीटर वर आहे. खालीलपैकी कोणते बिंदू एका सरळ रेषेत आहेत? तर आता कोणते सरळ रेषेत आपण जर व्यवस्थितरित्या जर हे सोडवलं तर आपल्याला समजून येईल कोणते सरळ रेषेत आहेत. तर डायरेक्टली आपण ॲन्सर बघणार आहोत ए, ई आणि बी बिंदू. क्वेश्चन नंबर 47. खालील प्रश्नात उत्तरातील पर्यायापैकी कोणत्या पर्यायी आकृतीत
प्रश्नातील आकृती अंतर्भूत आहे. आता हे अशा प्रकारची प्रश्नातील आकृती कोणत्या ह्याच्यात आपल्याला पाहायला मिळते? माझ्या अंदाजाने सी. क्वेश्चन नंबर 48. खालील प्रश्नात एक उघडलेला फासा दाखवलेला आहे आणि उत्तराचे पर्याय म्हणून 4 पूर्ण फासे दाखवलेले आहेत. उघडलेला फासा परत बंद केल्यानंतर कुठचा फासा तयार होईल तो योग्य पर्याय निवडा. तर आता हा आपल्याला जर बंद केला आपण तर ठोकळा तयार होणार आहे, तर त्याच्यामध्ये सी नंबरचा जो आहे ते अंक समोर येणार आहेत. क्वेश्चन नंबर 49. मन ही एक कोरी पाटी असते हे विधान यांनी केले. ॲन्सर नंबर ए ॲरिस्टॉटल. क्वेश्चन नंबर 50. सूचना वेगळे ते निवडा. तर आता वेगळं कोणकोणतं आहे याच्यामध्ये? जर बार सदरा, जोडा, खुर्ची, चांभार. चांभार हे वेगळं आहे. आपण आपल्या चॅनलवरती संपूर्ण 200 प्रश्नांचा जो पेपर आहे तो घेत आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना समजावा की आपल्याला पेपर वाचण्यात किती वेळ जातो आणि पेपर सोडवण्यात किती वेळ जाईल. तशाच प्रकारे तुम्हाला याचं नियोजन करायचं आहे. तर चॅनलसोबत राहण्याकरता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आज आपण आपल्या चॅनलवरील 51 नंबरचा क्वेश्चन बघणार आहोत. लगातार ही सिरीज 200 मार्कची राहणार आहे. निर्देश दिलेल्या अंकमालिकेतील चुकीची संज्ञा शोधा. आता चुकीची संज्ञा आपल्याला शोधायची आहे. 1.2 आहे, नंतर 1.25 आहे, नंतर 2.45 आहे, नंतर 3.7 आहे, 6.25 आहे, नंतर 9.85 आहेत. मग चुकीची संज्ञा कोणती आहे? तर ॲन्सर नंबर डी 6.25. क्वेश्चन नंबर 52. तर आपल्याला याच्यातली जी काही आकृती आहे ते शोधायची आहे. तर याच्यामध्ये उत्तर प्रश्नातील कोणत्या आकृती अंतर्भूत आहे? अंतर्भूत आपल्याला पाहायचे आहे. तर ॲन्सर नंबर बी ही आकृती या पहिल्या आकृतीत अंतर्भूत आपल्याला पाहायला मिळते. क्वेश्चन नंबर 53. 25-35च्या दरम्यान IQ गुण असलेल्या एखाद्या व्यक्तीस, म्हणजे त्याचे IQ व्यक्तीस काय म्हणतात? तर भाषण आणि अभिव्यक्तीमध्ये अडचणी आहे, बरोबर. शैक्षणिक कौशल्य नाही, कोणतेही मित्र किंवा रोजगार नाहीत. आता 35 आणि 25 आणि 35 जर म्हटलं तर खूपच डल किंवा डम आपल्याला पाहायला मिळते. क्वेश्चन नंबर 54. UAEची राजधानी कोणती आहे? UAEची राजधानी आहे अबुधाबी. क्वेश्चन नंबर 55. अनेक संज्ञानात्मक अक्षमता असलेली व्यक्ती एखाद्या वेगळ्या कौशल्यामध्ये विलक्षण प्रवीण असल्यास त्यास असे ओळखले जाते. ॲन्सर नंबर ए साऊंड सिंड्रोम, म्हणजे त्याचा जो काही आजार आहे तो आहे. क्वेश्चन नंबर 56. आता हे हा जो क्वेश्चन आपण वाचलेला आहे, अगोदर 2 क्वेश्चन आले, हा तिसरा क्वेश्चन आहे. तर डायरेक्ट आपण प्रश्न आणि त्याचा ॲन्सर पाहू. चांदणी नाटक आठवड्याच्या कोणत्या दिवशी दाखवले जाईल? तर ॲन्सर नंबर डी शनिवारला दाखवले जाईल. क्वेश्चन नंबर 57. खालीलपैकी कोणते सर्वोच्च न्यायालयाबद्दल सत्य नाही? कोणतं सत्य नाही? तर ॲन्सर नंबर बी ते संविधान सुधारणा करू शकते, हे सत्य नाही. तर सत्य कोणत्या ते पण आपण पाहून घेऊ. भारताचे सर्वोच्च संघ न्यायालय. नंतर सी त्याच्याकडे अपील अधिकार कार्यक्षेत्र आहे, त्याच्याकडे मूळ अधिकार कार्यक्षेत्र आहे. क्वेश्चन नंबर 58. अर्थपूर्ण परिच्छेद तयार करण्यासाठी PQRST ही 5 वाक्य योग्य क्रमाने पुनर्रचना करायची आहेत. आता आपण एक वेळ वाचून घेणार आहात. तुम्ही व्यवस्थित एक वेळ जर याचं सिक्वेन्स लावून घेतलं तर याच्यावरती सुद्धा तुम्हाला 4 ते 5 क्वेश्चन येणार आहेत. तर माकडाने केकचे 2 तुकडे केले पण मान हलवून सांगितले की ते समान नाहीत. नंतर क्यू. मेजवानीनंतर डॉक्टर मांजरांना एक केकचा तुकडा दिसतो आणि त्याच्यासाठी भांडण लागते. तसे तो सतत करत राहिल्याने केक संपून गेला आणि 2 मांजर निराश झाले. यस, माकडाने ही लाभ मिळवण्याची संधी समजून त्यांना मदत देऊ केली. टी. त्याने एका तुकड्याचा एक घास खाल्ला आणि दुसऱ्या तुकड्याचा, तरीही ते दोन्ही समान झाले नाहीत. आता आपल्याला माहीत आहे लहानपणीची ही स्टोरी आहे. 2 मांजरं असतात, ते एकमेकांमध्ये लढाई करतात आणि तिथं माकड येतो आणि त्यांचा तराजू घेतो आणि तो लोण्याचा गोळा मोजतो आणि ते खातात. आता इथं केकचं आलेलं आहे. तर पहा, तर पहिलं वाक्य कोणतं होणार आहे? तर ॲन्सर नंबर ए क्यू. जे पहिलं वाक्य आहे ते क्यू नंबरचं आहे. मेजवानीनंतर मांजरांना एक केकचा तुकडा दिसतो आणि त्यांच्यासाठी भांडण लागते. नंतर त्याच्याजवळ तो माकड वगैरे येत असतो. क्वेश्चन नंबर 59. दिलेल्या पर्यायामधून श्रेणी पूर्ण करणारी योग्य आकृती निवडा. आता श्रेणी पूर्ण करणारी आकृती कोणती आहे? सी नंबरची आहे. तर तुम्ही पाहून घेऊ शकता. क्वेश्चन नंबर 60. एक्सच्या m% हे y आहे आणि yच्या n% हे x आहे. तर ॲन्सर नंबर
बी MN बरोबर 10,000. क्वेश्चन नंबर 61. आपल्या विद्यार्थ्यांमधील सामाजिक गुणांची वाढ करण्याकरता आपण काय कराल? तर काय कराल? आन्सर नंबर डी, त्यांना सामाजिक संवादातून शिकण्यासाठी स्वातंत्र्य देऊन तसेच त्यांना योग्य ते उदाहरणे पण देऊ. क्वेश्चन नंबर 62. सुंदरबन ही रिकामी जागा आणि भारताद्वारे सामायिक केले जाते. तर काय? आन्सर नंबर सी, बांगलादेश. क्वेश्चन नंबर 63. जेव्हा आपल्याला खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्याकडून कार्यक्रमात आमंत्रण आल्यास तेव्हा आपला निर्णय काय असेल? आन्सर नंबर डी, आपण निश्चितपणे या कार्यक्रमास उपस्थित राहू. क्वेश्चन नंबर 64. निर्देश खालील व्यवस्था काळजीपूर्वक वाचा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. आता हे जर म्हटलं तर आपल्याला संकेत, चिन्ह, त्याच्यामध्ये अक्षर आहे, तर त्याच्याबद्दल काय वापरायचं वगैरे वगैरे आपल्याला पाहायचं आहे. वरची व्यवस्था बघता खालील मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी दिलेल्या पर्यायापैकी काय यायला पाहिजे? आता काय यायला पाहिजे? मालिका मागे पुढे जर करेल असेल तर काय यायला पाहिजे? आन्सर नंबर डी, स्टार T8 यायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 65. आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली वन इज नॉट स्पेल्ड करेक्टली. फाइंड द वर्ड दॅट इज नॉट करेक्टली स्पेल्ड. आता जो करेक्ट स्पेलिंग नाही आहे ते आपल्याला शोधायचं आहे. न्यूमोनिया, आन्सर नंबर ए. क्वेश्चन नंबर 66. सूचना. प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहेत. ज्याच्या खाली ABCD असे 4 विधाने आहेत. क्रमवार विधानांची जोडी निवडा ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवते आणि दोन्ही विधाने तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत असेल. जर तुम्ही सामन्यात शतक केले तर तुम्हाला पुरस्कार दिला जाईल. तर याच्यामध्ये आहे पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हला निगेटिव्ह. तुम्ही सामन्यात शतक केले, तुम्हाला पुरस्कार दिला गेला. आता ॲन्सरमध्ये काय सांगते? ए आणि सी, बरोबर ना? पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हला निगेटिव्ह. क्वेश्चन नंबर 67. निर्देश खालील प्रश्न दिलेल्या शब्दावर आधारित आहे. LIGHT, लाईट, राईट, व्हेन, प्राईड. तर प्रत्येक शब्दासमोर P ठेवल्यास किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील? आता P ठेवायचा तर किती अर्थपूर्ण? मग आता प्राईड होणार आहे, प्राईज. तर ॲन्सर नंबर काय येणार आहे आपला? 2 येणार आहे. नंतर आहे क्वेश्चन नंबर 68. खालील प्रश्नात दिलेल्या पर्यायामधून नातेसंबंध सांगणारी आकृती निवडा. आता याचे नातेसंबंध दर्शवणारी जी आकृती आहे ते शोधायची आहे. दुसऱ्या याच्यातलं आपण जर पाहिलं तर हे शेवटून आपल्याला येताना आपल्याला पाहू शकतो. म्हणजे डी नंबरची आकृती आपल्याला पाहायला मिळते. क्वेश्चन नंबर 69. 216चे टक्के हे अशा तऱ्हेने मांडले जाऊ शकते. मग ॲन्सर नंबर डी, 16. क्वेश्चन नंबर 70. माणिक उत्तरेला 40 मीटर चालत गेला, डावीकडे वळला आणि 20 मीटर चालला. तो पुन्हा डावीकडे वळला आणि 40 मीटर चालत गेला. तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती दूर आणि कुठल्या दिशेला आहे? आता आपल्याला दिशा, डायरेक्शन शोधायची आहे. तर ॲन्सर नंबर डी, पश्चिमेला 20 मीटरवर आहे. क्वेश्चन नंबर 71. सरासरी बुद्धिमत्ता बुद्ध्यांक श्रेणीपर्यंत असते. ॲन्सर नंबर ए, 85 ते 115 पर्यंत. क्वेश्चन नंबर 72. खालील प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर शब्दसंख्या निवडा. 5, 26. तर प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला काय येणार आहे? 0.326. क्वेश्चन नंबर 73. याच्यामध्ये मालिका दिलेली आहे. ही मालिका आपल्याला कव्हर करायची आहे. तर याच्यामध्ये क्वेश्चन नंबर डी येणार आहे. क्वेश्चन नंबर 74. खालील प्रश्नात उत्तरातील पर्यायापैकी कोणत्या पर्यायी आकृतीत प्रश्नातील आकृती अंतर्भूत आहे? आता प्रश्नातील आकृती कोणत्या याच्यात अंतर्भूत आपल्याला पाहायला मिळते? ते डी आपल्याला पाहायला मिळणार आहे. क्वेश्चन नंबर 75. खालील प्रश्नात दिलेल्या पर्यायामधून नातेसंबंध सांगणारी आकृती निवडा. आता नातेसंबंध शोधणारे जे काही आकृती आहे ते आपल्याला पाहायची आहे. माझ्या अंदाजाने डी ही आकृती बी ही आकृती आलेली आहे. क्वेश्चन नंबर 76. हातावर तुरी देणे वाक्प्रचाराचा अर्थ काय? फसवून पडून जाणे. ॲन्सर नंबर ए. क्वेश्चन नंबर 77. कोणत्या संघाने ISL 3 जिंकला होता? ॲन्सर नंबर डी, ॲटलेटिको दी कोलकाता. क्वेश्चन नंबर 78. जेव्हा आपले मित्र
भरघोस यशाची सीमा पार करतात आपल्याला कसे वाटते? ॲन्सर नंबर सी, चुरशीची लढत. क्वेश्चन नंबर 79, खालील शब्दाची इंग्रजी शब्दकोशानुसार मांडणी करा. आता इंग्रजी शब्दकोशानुसार आपल्याला मांडणी करायची आहे. तर काय येणार आहे आपण घेऊ. तर ॲन्सर नंबर बी येणार आहे. तर बी मध्ये जर म्हटलं तर पहिला येणार आहे सी म्हणजे मध्ये काय, हॅव्हॅकर्स, नंतर आहे ए, नंतर हॅव्हन्स, नंतर आहे बी, त्याच्यामध्ये आहे हिलॉक, नंतर येणार आहे डी आणि ई, हिल्ट आणि हिस्ट्री. हिल्ट आणि काय, हिस्ट्री. नंतर आहे क्वेश्चन नंबर 80, ए आणि बी हे एक काम 30 दिवसात काळकाम वेगचं आहे. बी आणि सी तेच काम 40 दिवसात आणि सी आणि ए तेच काम 60 दिवसात पूर्ण करतात. सर्व काम करत असताना त्या सर्वांना ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील? ॲन्सर नंबर बी, 26.203 दिवस. क्वेश्चन नंबर 81, दिलेले असंबंध दर्शवणारी आकृती निवडायची आहे. ॲन्सर नंबर डी मध्ये असंबंध दर्शवणारी आकृती आपल्याला पाहायला मिळते. क्वेश्चन नंबर 82, आपण रेल्वे आरक्षणाने भारतातील दूरच्या ठिकाणी प्रवास करत असता जेव्हा एखादी महिला आत प्रवेश करून आपल्याला जागेसाठी विनंती करते, आपली प्रतिक्रिया काय असेल? ॲन्सर नंबर ए, आपण स्पष्टपणे नकार देऊ की आपण जागा वाटू शकत नाही. क्वेश्चन नंबर 83, दोन संख्यांचा गुणाकार 216 आहे. जर मसावी 6 असेल तर लसावी काढा. तर ॲन्सर नंबर डी, 36. क्वेश्चन नंबर 84, भारतात जीवमंडलाचे राखीव एकूण साठे. ॲन्सर नंबर डी, 18 आहेत. क्वेश्चन नंबर 85, एक बरणी दुधाने भरली आहे. एक व्यक्ती बरणीमधून 33.33% दूध काढतो. मिक्सचर आणि एलिगेशनचे गणित आहे आणि त्याच्या जागी पाणी टाकतो. तो ही प्रक्रिया 4 वेळा पुनरावृत्त करतो आणि त्यामुळे बरणीमध्ये फक्त 96 मिली दूध राहते. बरणीचा उर्वरित भाग हा पाण्याने भरलेला होता. सुरुवातीला बरणीमध्ये आलेल्या दुधाचे प्रमाण. ॲन्सर नंबर डी, 486 मिली. क्वेश्चन नंबर 86, AIES मध्ये रिकाम्या जागांना मोजतो. ॲन्सर नंबर ए, भावनिक क्षेत्र, इमोशनल एरिया, शैक्षणिक क्षेत्र, एज्युकेशनल एरिया, सामाजिक क्षेत्र, सोशल एरिया. क्वेश्चन नंबर 87, अत्यानंद हे याचे लक्षण आहे. ॲन्सर नंबर 88, खालील शब्दांची चढत्या क्रमाने मांडणी करून खाली दिलेल्या प्रतिसादामधून कोणता अर्थपूर्ण क्रम असेल? तर आपण डायरेक्टली ॲन्सर बघणार आहोत. तर नंतर याच्यामध्ये आहे, पहिल्यांदा आपल्याला पेपर लागणार आहे, नंतर लागणार आहे पेन, नंतर लागणार आहे लिहिणे, नंतर लागणार आहे लेटर आणि नंतर पोस्ट. क्वेश्चन नंबर 89, प्रश्नासाठी सूचना, खालील मालिका पूर्ण करा. AEBFCG रिकामी जागा आहे, EIFJ. तर आपल्याला अंकमालिका लिहून घ्यायचं, त्याला नंबर लिहायचा आहे. ॲन्सर आहे CDH. क्वेश्चन नंबर 90, बरेच लोक विश्वास ठेवत असलेल्या वास्तवाने स्पष्ट न होणारा खोटा विश्वास म्हणजेच अंधविश्वास. क्वेश्चन नंबर 91, हा माकडाचाच आहे. डायरेक्ट आपण ॲन्सर पाहूयात क्वेश्चन वाचून. तिसरं वाक्य कोणतं असणार आहे? ॲन्सर नंबर ए, पी नंबरचं तिसरं वाक्य असणार आहे. म्हणजे माकडाने केकचे 2 तुकडे केले पण मान हलवून सांगितले की ते समान नाहीत. क्वेश्चन नंबर 92, 64चा घन वजा x 4चा घात 6x बरोबर किती? तर x बरोबर आहे 1. क्वेश्चन नंबर 93, जर आपल्या कामाच्या जागी आपल्या मित्रापेक्षा जास्त वैरी असतील आपण संपादून घेणार. ॲन्सर नंबर बी, कमी प्रमाणात. क्वेश्चन नंबर 94, दिलेल्या पर्यायापैकी वेगळे ते निवडा. उन्हाळा, हिवाळा, पावसाळी, छान हे वेगळं आहे. क्वेश्चन नंबर 95, आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट पॅसिव्ह वॉइस ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. आय हॅड नॉट कम्प्लिटेड द असाइनमेंट. ॲन्सर नंबर डी, पॅसिव्ह वॉइसचं शोधायचं आहे. द असाइनमेंट हॅड नॉट बीन completed by me. Question number 96,
चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द गिवन वर्ड. सिमिलर मिनिंग जेनिथ म्हणजे उत्साह, पीक. क्वेश्चन नंबर 97. 4 मल्टिप्लाय बाय 4 रेज टू 3. नंतर आहे भागेला 512 भागेला 8 रेज टू 4 मल्टिप्लाय बाय 32 मल्टिप्लाय 8 रेज टू 4 इज इक्वल इन ब्रॅकेट 2/2 रेज क्वेश्चन मार्क प्लस 4. तर याचं डायरेक्टली आन्सर पाहू. C6. क्वेश्चन 98. समजा आपला एखादा सहकारी आपला शेजारी राहत आहे परंतु आपली त्याच्याशी खास ओळख नाही. हे कारण असू शकते. आन्सर नंबर डी त्याच्या बरोबरीचे कमकुवत सामाजिक संबंध. क्वेश्चन नंबर 99. चतुर्भुजाच्या कोनाची क्रमानुसार मापे घेण्यात आली. ती 1:2, 2:3, 3:4 या गुणोत्तरात आहेत. चतुर्भुज आहे. आन्सर नंबर बी समलंब. क्वेश्चन नंबर 100. दिलेल्या पर्यायामधून ॲनालॉग्स शब्द निवडा. गिटारचा संबंध हार्प सोबत आहे जसा ट्रम्पेटचा संबंध रिकामी जागा सोबत आहे. आन्सर पाहू डायरेक्टली ट्रॉम्बोन्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती परिपूर्ण 200 मार्काचा पेपर आणि डायरेक्टली त्याचे ॲन्सर बघत आहोत. चॅनलसोबत राहण्याकरता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला 101 नंबरचा क्वेश्चन. 20 मुलांच्या रांगेत डी समोरून 14व्या क्रमांकावर असून एफ खालून 9व्या स्थानावर आहे. डी आणि एफमध्ये किती मुले आहेत? डी आणि एफमध्ये किती मुले आहेत? तर याचा ॲन्सर काढता येत नाही. नन ऑफ दिस. क्वेश्चन नंबर 102. सूचना. खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर शब्द संख्या निवडा. पोट, अन्न, इंजिन, इंधन. क्वेश्चन नंबर 103. तर आता हे नाटकाचं आहे, आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. तर डायरेक्ट क्वेश्चन वाचूया. खालीलपैकी काय नाटकाचे वेळापत्रक आहे जे सोमवारपासून त्याचे प्रदर्शन करण्याच्या क्रमासोबत आहे? तर डायरेक्टली ॲन्सर जर म्हटलं तर यापैकी कोणतंही नाही. क्वेश्चन नंबर 104. तर याच्यामध्ये वर्गमुळात 749 गुणिले 56 भागेला 4 आहे. तर ॲन्सर नंबर आहे 380. भ्रमिष्ठ व्यक्ती म्हणजे? ॲन्सर नंबर बी विचाराधीन चुकीचा भ्रम किंवा श्रवण विषयक भ्रम असलेला. क्वेश्चन नंबर 106. ज्या हिरव्या वनस्पती स्वतःचा आहार तयार करतात त्या प्रक्रियेला म्हणतात प्रकाश संश्लेषण. क्वेश्चन नंबर 107. हिवाळ्यात खालीलपैकी कोणते परिधान केले जाते? तर ॲन्सर नंबर बी मफलर. क्वेश्चन नंबर 108. सूचना. वेगळे ते निवडा. ऑडमॅन आउट आपल्याला काढायचं आहे. तर ॲन्सर नंबर सी 2982. क्वेश्चन नंबर 109. एका घनाला रंगवून किमान शक्य संख्येचे काप करून 64 लहानपण एकसारख्या तुकड्यामध्ये कापले गेले आहे. घन कापण्यासाठी आवश्यक असलेल्या कापाची किमान संख्या काय आहे? ॲन्सर नंबर ए 9. क्वेश्चन नंबर 110. मनोजने शनिवारी 7 मार्च 2004 रोजी त्याचा वाढदिवस साजरा केला. त्याच वारी ते पुढचा वाढदिवस कधी साजरा करतील? ॲन्सर नंबर बी 2010. क्वेश्चन नंबर 111. प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहेत. ज्याच्या खाली ABCD असे 4 विधान आहेत. क्रमवार विधानांची जोडी निवडा. ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवते आणि दोन्ही विधाने तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत असेल. अन्न एकतर बेचव आहे किंवा स्वादिष्ट आहे. अन्न बेचव आहे, अन्न बेचव नाही. अन्न स्वादिष्ट आहे, अन्न स्वादिष्ट नाही. तर डायरेक्ट आपण ॲन्सर पाहू. डी आणि ए हे योग्य ठरणार आहे. अन्न स्वादिष्ट नाही, अन्न बेचव आहे. क्वेश्चन नंबर 112. सरळ रूप द्या. 786 वजा 324 बरोबर किती? तर डायरेक्ट ॲन्सर आहे 462. क्वेश्चन नंबर 113. 28935 खालीलपैकी कोणासोबत विभाज्य आहे? म्हणजे त्याचा भाग जातो त्याला. ॲन्सर नंबर ए 9. क्वेश्चन नंबर 114. जेव्हा एखाद्या कामाकरिता आपण घराबाहेर निघता आणि एखादी अपंग व्यक्ती आपल्या नजरेसमोर येते मग आपण विचार करतो. ॲन्सर नंबर बी जसे की सर्व मानव समान आहेत. क्वेश्चन नंबर 115. y² वायचा वर्ग वजा 13y अधिक 42 वर्ग समीकरण आहेत. तर 13 वर लिहायचे, 42 खाली लिहायचे आणि त्याचं जे काही बेरीज आहे किंवा वजाबाकी आहे ते आपल्याला काढून घ्यायचे. तर ॲन्सर नंबर ए 6 sin 7 42.
क्वेश्चन नंबर 116. Directions. A sentence with an underlined word is given below. Find the word which is most similar word आपल्याला शोधायचा आहे. तर the fireman was publicly exalted for his heroism. Answer number A, glorified. क्वेश्चन नंबर 117. कंट्रोल शिफ्ट आणि अल्ट कीजला म्हणतात, काय म्हणतात? आन्सर नंबर ए, मॉडिफायर म्हणतात. क्वेश्चन नंबर 118. एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये जर फॅन्टॅस्टिक हा शब्द SMZEBDJUT असा कूटबद्ध केला जात असेल, डायरेक्शन हा शब्द त्या भाषेत कसा कूटबद्ध केला जाईल? तर डायरेक्ट आन्सर आन्सर नंबर बी, DQHCDOPJU. क्वेश्चन नंबर 119. खालील प्रश्नात एक आकृतिबंध दाखविला आहे आणि तो कळीची आकृती म्हणून नोंदला आहे. कागदाच्या मागच्या बाजूने बघितल्यास मूळची कळीची आकृती अचूकपणे कशी दिसेल ते तुम्हाला ठरवायचे आहे. तर ही आकृती कशा प्रकारे दिसणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे. आन्सर नंबर सी, ही जी आकृती आहे सी प्रमाणे दिसणार आहे. तर ॲज इट इज जशी तशीच आहे ती. क्वेश्चन नंबर 120. तर हे आपल्याला त्या नाटकाचंच क्वेश्चन आलेलं आहे. डायरेक्ट आपण क्वेश्चन पाहू आणि त्याचा आन्सर पाहू. एसाच नंतर लगेच कोणती नाटके दाखवली जातील? तर कोणती? आन्सर नंबर बी, दामिनी हे नाटक दाखवलं जाणार आहे. क्वेश्चन नंबर 121. अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी PQRS हे माकडाचंच आहे आणि मांजरांचं आहे. तर दुसरं वाक्य कोणतं असणार आहे? तर दुसरं वाक्य असणार आहे आन्सर नंबर एस नंबरचं दुसरं वाक्य असणार आहे, माकडाने ही लाभ मिळवण्याची संधी समजून त्यांना मदत देऊ केली. क्वेश्चन नंबर 122. खालीलपैकी कोणता जीवनसत्व म्हणजे पाणी द्रावणीय आहे? आन्सर नंबर ए, सी जीवनसत्व. क्वेश्चन नंबर 123. खालीलपैकी कोणता अधातू 40°C द्रव आहे? आन्सर नंबर सी, ब्रोमीन. क्वेश्चन नंबर 124. खाली दिलेल्या प्रश्नामध्ये काही विधाने आणि काही निष्कर्ष आहेत. सामान्यतः ज्ञात तथ्यापेक्षा ते वेगळे असतील तर दिलेली विधाने तुम्हाला सत्य मानावी लागतील आणि त्यानंतर दिलेल्या विधानांचे अनुकरण दिलेल्यापैकी कोणते निष्कर्ष तार्किकदृष्ट्या करतो ते ठरवावं. विधाने. आता याच्यामध्ये आपल्याला कोणता मोठा, कोणता लहान किंवा कोणतं सेम आहे ते आपल्याला करायचं. बी लहान सी पेक्षा सी बरोबर. नंतर डी निष्कर्ष काय? BX आपल्याला पाहायचं आहे तर ते बरोबर आहे. सी बरोबर DX. तर याच्यामध्ये काय कोणता निष्कर्ष निघतो? आन्सर नंबर ए. तर फक्त एक हा निष्कर्ष निघतो. हे बरोबरचं न येता त्याच्यामध्ये एक बरोबर आहे आणि एक मोठा आहे. क्वेश्चन नंबर 125. सूचना. खाली दिलेल्या प्रश्नात एक विधान आहे ज्याचे 1 आणि 2 असे 2 निष्कर्ष त्याखाली अंकित केलेले आहेत. या आधारे सर्वात योग्य पर्याय निवडा. महिलांशी दुर्व्यवहार करण्याच्या वार्ता करणारे लोक स्वतःच महिलांचा दुर्व्यवहार करण्यात सहभागी असतात. लोक बोलतात एक आणि त्याच्या विरुद्ध कृती करतात. महिला त्याच्यासोबत दुर्व्यवहार करण्यासच पात्र असतात. आन्सर नंबर ए, केवळ निष्कर्ष क्रमांक 1 विधानास अनुसरून आहे. क्वेश्चन नंबर 126. अनुक्रम 24, 48, 72 चे चौथे पद काय? चौथं पद आपल्याला पाहायचं आहे. 12 × 12 = 12 × 2 = 24. तेव्हा काय त्याचं 96 आहे. क्वेश्चन नंबर 127. वर्गमुळात 121/16 तर काय येणार आहे? वर्गमूळ काढून घ्यायचं आहे 2.75. तर याचा वर्गमूळ जर काढला तर 16ने याला भागून घ्यायचं, नंतर मग त्याचा वर्गमूळ करायचा किंवा मग 16चं 4 आणि 121चं 11 आणि त्याला भाग द्यायचा, भागील 2.75. गहाळ वर्ण शोधायचा. त्याच्यातलं गहाळ वर्ण शोधायचा. आन्सर नंबर डी. क्वेश्चन नंबर 129. खालीलपैकी कोणता प्राणी मांसाहारी प्राण्याचे उदाहरण आहे? तर मांसाहारी प्राण्याचं उदाहरण कोणतं आहे? सिंह. क्वेश्चन नंबर 130. खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? आन्सर नंबर सी, तुकतुकीत. मग शुद्ध कोणता? तीर्थोपाध्याय, तीर्थविधी, तुटपुंजा. क्वेश्चन नंबर 131. 28.43 × 500 बरोबर किती? तर मल्टिप्लिकेशन करायचे. तर आन्सर नंबर ए, 14,215. सूचना दिलेल्या आहेत. तर आपल्याला विधाने दिलेले आहेत. ते विधाने निगेटिव्ह निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हचे पॉझिटिव्ह आपल्याला शोधायचे आहेत. कपडे एकतर धुतलेले किंवा भिजलेले आहेत. तर
कपडे एकतर धुतलेले आहे, कपडे भिजवलेले आहे. तर ॲन्सर नंबर काय येणार आहे? डी आणि ए पाहायचं आहे. कपडे भिजवलेले नाही आणि कपडे एकतर धुतलेले आहे. क्वेश्चन नंबर 133, समीर हा वाहिकाचा पिता आहे. आता नातेसंबंधावर हा प्रश्न आहे. जी दिशांतची बहीण आहे. रवीश हा रोनितचा भाऊ आहे. ज्याचे वडील दिशांत आहेत. समीरचे दिशांतसोबत नाते काय? ॲन्सर नंबर डी, वडील. क्वेश्चन नंबर 134, हे सुद्धा आपल्याला तर्कक्षमता किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह जायचं आहे. तुम्ही पूर्ण फी भरली तर तुम्हाला सर्व सुविधा मिळतील. डायरेक्ट ॲन्सर ए आणि सी. म्हणजे काय? तुम्ही पूर्ण फी भरली आहे, नंतर तुम्हाला सर्व सुविधा मिळाल्या. क्वेश्चन नंबर 135, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या क्षेत्राची तीव्रता येथे अधिक असते. ॲन्सर नंबर सी, ध्रुवावर अधिक असते. क्वेश्चन नंबर 136, पायाच्या नखापासून डोक्याच्या शेंडीपर्यंत सर्व शरीरभर, याचं जर डायरेक्ट म्हटलं तर ॲन्सर नंबर डी, नखशिखांत. क्वेश्चन नंबर 137, दिलेल्या मालिकेचा मध्यांक काढा. आता तो सरासरी काढायचा आहे, नंतर मध्यांक काढायचा आहे. ॲन्सर नंबर आपल्याला डायरेक्ट येणार आहे ए, 4. ज्या मूड डिसऑर्डर्समध्ये ओढ आणि नैराश्य हे दोन्ही एकाच वेळी उपस्थित असतात त्यास असे म्हणतात. ॲन्सर नंबर बी, द्विध्रुवीय मूड डिसऑर्डर. क्वेश्चन नंबर 139, हरित क्रांतीमुळे रिकाम्या जागाच्या उत्पादनामध्ये वाढ झाली. ॲन्सर नंबर बी, शेती. क्वेश्चन नंबर 140, out of the 4 alternatives choose the one which of can substituted for the given word sentence. An instrument used for measuring atmospheric pressure. Answer number A, barometer. म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशरचं जे काही साधन आहे, कशाने आपण मोजत असतो हवामानाचा दाब, तर त्याच्यामध्ये आहे बॅरोमीटर. क्वेश्चन नंबर 141, जर लालला पिवळा म्हटले, पिवळ्याला नारंगी म्हटले, नारंगीला गुलाबी म्हटले, गुलाबीला हिरवा म्हटले, हिरव्याला जांभळा म्हटले आणि जांभळ्याला काळा म्हटले, तर झाडाचा रंग कोणता? तर जांभळा. क्वेश्चन नंबर 142, खालील प्रश्न कागदाच्या एका तुकड्याला चौकोनी गोलाकार त्रिकोणी घड्या घातल्या आहेत व भोके पाडले आहेत. हा कागद उघडल्यानंतर प्रश्नातील आकृतीमध्ये दिसतो. उत्तरादाखल पर्यायामधून अशी आकृती निवडा जी उलगडल्यानंतर कागदाचे स्वरूप प्रश्नात दाखवल्याप्रमाणे दिसेल. तर कोणती? तर ॲन्सर नंबर ए. क्वेश्चन नंबर 143, यापैकी कोणती आकृती वन्य प्राणी सिंह आणि गाय याच्या दरम्यानचे नाते उत्तमरित्या दर्शवते? आता वन्य प्राणी सिंह पण आहे आणि गाय पण आहे, तर ए, सी आहे. नाही, वन्यप्राणी सिंह हा वन्यप्राणी दाखवलेला आहे आणि गाय वेगळे म्हणजे पाळीव प्राणी दाखवलेला आहे यामध्ये, तर ॲन्सर नंबर सी येणार आहे. क्वेश्चन नंबर 144, सूचना, खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर निवडा. आता संबंधित अक्षर आपल्याला निवडायचं आहे. तर इथं आहे सूरज, मग काय SURAJ, तर पहिलं अक्षर शेवटी केलेलं आहे. राजन, तर मग हा AJANAR असं होणार आहे. तर ॲन्सर नंबर बी. क्वेश्चन नंबर 145, आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द गिवन प्रोव्हर्बचं मिनिंग आपल्याला शोधायचं आहे. बेटर टू लाईट वन कॅन्डल दॅन टू कर्स द डार्कनेस. ॲन्सर नंबर ए, वी शूड ट्राय टू ओव्हरकम द डिफिकल्टी रॅदर दॅन टू कंप्लेन अबाउट द सिच्युएशन. क्वेश्चन नंबर 146, सर्व कोंबड्या कावळे आहेत, सर्व कावळे घोडे आहेत. काही घोडे कोंबड्या असतात, काही कोंबड्या घोडे आहेत. तर माझ्या अंदाजाने 2 नंबरचा इथं निष्कर्ष 1 आणि 2 निघत असल्यास. क्वेश्चन नंबर 147, खालीलपैकी कशाला एक समान न्यूट्रॉन आणि प्रोटॉन आहेत? ॲन्सर नंबर सी, ड्यूटेरियम. क्वेश्चन नंबर 148, चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग द गिवन वर्ड. ARID चा वेट. क्वेश्चन नंबर 149, जसजसे वय वाढत आहे आपण आपल्या वृद्धत्वामुळे चिंताग्रस्त होतो. आपली चिंता कमी करण्यासाठी आपण काय करणार? ॲन्सर नंबर डी, वरीलपैकी सर्व. म्हणजे काय करणार? तणाव टाळण्यासाठी वेळेनुसार वयाला घेऊन सज्ज राहू, अनैच्छिक भावनेस नियंत्रणात ठेवण्यास योगा शिकू, अनावश्यकरित्या भविष्याचा विचार करत आपण आपला वर्तमान काळ व्यर्थ घालणार
नाही, तर वरीलपैकी सर्व. क्वेश्चन नंबर 150. सरकार हॉटेल उद्योगाला प्रोत्साहन देऊ इच्छितो. सरकारने हॉटेल उद्योगासाठी कर सवलत जाहीर केली आहे. तर काय ॲन्सर नंबर डायरेक्ट विधान 1 कारण आहे आणि विधान 2 त्याचा परिणाम आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती परिपूर्ण 200 मार्क्सचा पेपर बघत आहोत आणि याचा प्रश्न आणि उत्तरांचा धावता आढावा बघत आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना असेच त्यांचा टाईम कशाप्रकारे स्पेंड करायचा आहे, किती कोणत्या प्रश्नाला किती वेटेज द्यायचं ते त्यांना समजेल. तर आता 151वा प्रश्न तर 200पर्यंत आपण बघणार आहोत. तर चला, विद्यार्थ्याच्या वर्गात साईरामचा वरून 23वा क्रमांक आहे, तर त्याचा खालून 27वा क्रमांक आहे. सिटिंग अरेंजमेंट म्हटलं म्हणजे रांगेतील स्थान. तर वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत? पुढून किती आहे? 23 वरून आणि खालून 27वा. तर त्यानुसार पूर्ण शाळेत जे विद्यार्थी आहेत 49 आहेत. क्वेश्चन नंबर 152. आपली धार्मिक सहिष्णुता तेव्हा जागी होते जेव्हा ॲन्सर नंबर ए आपण सर्व धर्म समभाव पाळणार. क्वेश्चन नंबर 153. अर्थपूर्ण परिच्छेद माकडाचंच आहे ते. तर प्रश्न, पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते चौथे वाक्य असेल? तर चौथं वाक्य हे चौथं वाक्य होणार आहे. त्याने एका तुकड्याचा एक घास खाल्ला आणि दुसऱ्या तुकड्याचा, तरीही ते दोन्ही समान झाले नाही. क्वेश्चन नंबर 156. याच्यामध्ये काय फ्रेझल आहे. A sentence with underlined phrasal verb is given below. Out of the 4 options, choose the one which can be substituted for the given phrasal verb. His parents' encouragement bore him up through a very hard time. तर sustained. Answer number A. Question number 155. दगाफटका या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? इमान. Question number 156. खाली दिलेल्या प्रश्नामध्ये प्रत्येकी 3 विधानांचे 4 गट आहेत. प्रत्येक समूहातील विधाने काळजीपूर्वक वाचा आणि तिसरे विधान तर्कशुद्धपणे पहिल्या 2 विधानांचे अनुसरण करणारे गट ओळखा. कोणताही कलात्मक नास्तिक नसतो. काही कलात्मक एकक्षोरवादी असतात, काही एकक्षोरवादी बहुवादी नसतात. सर्व वाक्य शब्द असतात. कोणताही शब्दाला अर्थ नसतो असे नाही. काही ज्यांना अर्थ नसतो ते वाक्य नसतात. कोणतीही नदी समुद्र नसते. काही समुद्र महासागर असतात. काही महासागर नद्या नसतात. कोणतेही MMTS हे MRTS नसते. सर्व सार्वजनिक वाहने MRTS असतात. कोणतेही सार्वजनिक वाहन हे MMTS नसते. ॲन्सर नंबर ए, B, C आणि D बरोबर आहेत. क्वेश्चन नंबर 157. दिलेल्या पर्यायापैकी वेगळे ते निवडा. क्वाइट हे वेगळं आहे. ट्रिक, ब्रिक आणि प्रिक. क्वेश्चन नंबर 158. खालीलपैकी प्रत्येक प्रश्न मालिकेमधील एक संख्या चुकीची आहे. चुकीची संख्या शोधा. 376, 188, 88, 40, 16, 4, 2. तर ॲन्सर नंबर डी 188. क्वेश्चन नंबर 159. CAS कॉग्नेटिव्ह असेसमेंट सिस्टीम यांनी विकसित केली. ॲन्सर नंबर ए, JP दास आणि नागलेरी. क्वेश्चन नंबर 160. A sentence with an underlined idiomatic expression is given. What is the meaning of the idiomatic expressions? Keep the wolf from the door. In the sentence given below, in many countries people are working simply to keep the wolf from the door, and owning a car or washing machine is just a dream. Answer number A, word of starvations of financial ruin. क्वेश्चन नंबर 161. वेगळे ते निवडा. ॲन्सर नंबर डी, KZBR हे वेगळं आहे. क्वेश्चन नंबर 162. एखाद्या विषयावर कल्पनांचे बोधात्मक विचारांचा घटक म्हणजे ॲन्सर नंबर बी, विश्वास. क्वेश्चन नंबर 163. विधान, महाविद्यालयातील प्राचार्य मुलांच्या विक्रीसाठी शहरातील विद्यार्थी आढळतात. कृतीचा कोर्स, प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना उधळले पाहिजे. विद्यार्थी पोलिसांना सोपवणे आवश्यक आहे. ॲन्सर नंबर डी 1, 2 दोन्हीपैकी काही अनुसरण करत नाही. 164. जर आपल्या
मित्राने आपल्याला आंदोलनात सक्रियतेने भाग घ्यायला सांगितले असता आपण त्याला नकार दिला, मग अशा परिस्थितीत आपली प्रतिक्रिया काय असेल? ॲन्सर नंबर सी, आपण पहिले आपले कर्तव्य पार पाडू, नंतर दुसरे काही. जर अधिक म्हणजे वजा म्हणजे गुणाकार म्हणजे भागाकार आणि भागाकार म्हणजे अधिक, तर 2/6 गुणिले 6/2. ॲन्सर नंबर डी 5. क्वेश्चन नंबर 166. खालील जे काही शब्दमालिका आहे, लयबद्ध मालिका ते पूर्ण करायचे आहे. ॲन्सर नंबर डायरेक्ट येणार आहे ए बी बी ए. व्यवस्थितरित्या तुम्ही पाहू शकता. क्वेश्चन नंबर 167. सरळ रूप द्या, वजाबाकी करायची आहे पॉईंटची. ॲन्सर नंबर येणार आहे ए 80.45999494. क्वेश्चन नंबर 168. कम्प्युटरमधून फाईल कायमची काढून टाकायची. डिलीट की कोणती की सह दाबणे गरजेचे आहे? ॲन्सर नंबर सी शिफ्ट. क्वेश्चन नंबर 169. एक दैवी गुण संपन्न असलेली विद्यार्थी अतिशय गंभीर दिसतो. शाळेतील कुठल्याही कार्यात, खेळात किंवा सांस्कृतिक सोहळ्यात भाग घेत नाही. त्याची आवड आपण कशी शोधून काढणार? ॲन्सर नंबर बी, आपण त्याचे ध्यान हळूहळू खेळ व अशा तऱ्हेच्या उपक्रमाकडे वळवू. क्वेश्चन नंबर 170. गरज सरो वैद मरो. क्वेश्चन नंबर 171. कोणत्या मुघल सम्राटाने शिवाजींना घरामध्ये कोंडून ठेवले? ॲन्सर नंबर सी औरंगजेब. सरळ रूप द्या. 6 गुणिले 6 गुणिले 6 वजा 5 गुणिले 5 गुणिले 5 छेद 6 गुणिले 6 अधिक 6 गुणिले 5 अधिक 5 गुणिले 5. ॲन्सर नंबर ए 1. क्वेश्चन नंबर 173. चौकोनाची कर्णरेषा 4/2 कर्णचिन्हात 2 सेंटीमीटर आहे. दिलेल्या चौकोनाच्या दुप्पट क्षेत्रफळ असणाऱ्या चौकोनाची कर्णरेषा किती असेल? ॲन्सर नंबर डी 8 सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर 174. एका संख्येच्या वर्गमूळाचा 1/3 वा भाग 0.1 आहे, ती संख्या आहे. ॲन्सर नंबर डी यापैकी कोणती नाही. क्वेश्चन नंबर 175. एका गृहस्थाकडे बोट दाखवून दीपक म्हणतो, त्याचा एकुलता भाऊ माझ्या मुलीच्या वडिलांचा पिता आहे. त्या गृहस्थाचे दीपकसोबत नाते काय? ॲन्सर नंबर डी काका. क्वेश्चन नंबर 176. मालिका पूर्ण करा. ई जे रिकाम जागा TY. ॲन्सर नंबर बी ओ पाहिजे त्याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर माकडाचंच आहे. तर खालीलपैकी 5वं वाक्य कोणतं असेल? 5वं वाक्य जर म्हटलं तर आर आहे. आर तसे तो सतत करत राहिल्याने केक संपून गेला आणि दोन्ही मांजरे निराश झाले. क्वेश्चन नंबर 178. चित्रामधील एका स्त्रीकडे बोट दाखवून राजू म्हणतो, तिच्या आईला एकुलता नातू आहे ज्याची आई माझी पत्नी आहे. मग चित्रातील स्त्रीचे राजूसोबत नाते काय? पत्नी. क्वेश्चन नंबर 179. खालीलपैकी उष्णतेचे उत्तम वाहक कोणते आहे? तर उत्तम वाहक आहे चांदी. क्वेश्चन नंबर 180. खालील प्रत्येक प्रश्नामध्ये 2 विधाने आहेत. हे विधान एकतर स्वतंत्र कारण असू शकते. कारण आणि एक्झर्शन्स विधान पाहू आपण डायरेक्ट. गेल्या आठवड्यापासून एक शहराच्या रिक्षा, टॅक्सी, बस आणि सर्वसाधारण वाहतुकीचे इतर माध्यम निश्चित काळासाठी संपावर गेलेले आहेत. 2. शहरातील भाज्या आणि इतर खाद्यपदार्थाच्या किमती वाढल्या आहेत. तर डायरेक्टली ॲन्सर पाहू. बी 1 हे तात्काळ आणि प्रमुख कारण आहे आणि 2 त्याचा परिणाम आहे. खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते? ॲन्सर नंबर बी उद्या आपल्याला जंगलात फिरायला जायचे आहे. क्वेश्चन नंबर 182. खालीलपैकी स्त्रीलिंग शब्द ओळखा. यापैकी सर्व आहेत. मैत्री, मैत्रीण, मित्रता. क्वेश्चन नंबर 183. खालीलपैकी कोणते रेषे फुलांच्या झेंडूपासून मिळतात? ॲन्सर नंबर बी कापूस. क्वेश्चन नंबर 184. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? औपचारिक. क्वेश्चन नंबर 185. खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर, शब्द, संख्या निवडा. जानेवारी महिना बुधवार. हे दिवस. क्वेश्चन नंबर 186. दिलेली अदलाबदल चिन्हे वजा अधिक तसेच आकडे 3 आणि 5. तर 3 अधिक 8 भागेला 4 गुणिले 2 वजा 5 चे मूल्य किती? ॲन्सर नंबर ए 1. समजा आपले घरमालक खूप आजारी आहेत. आपण शिक्षक असल्यामुळे ते आपला आदर करतात. अशा परिस्थितीत आपण कोणते कर्तव्य पार पाडू? ॲन्सर नंबर ए. अशा कठीण प्रसंगी त्यांना आराम मिळावा म्हणून आपण शक्यतो सर्व प्रकारची मदत करू. आपला सर्वोत्कृष्ट स्वभाव दाखवू. ॲन्सर नंबर 188. आपल्या सहकारी प्राचार्याच्या सहाय्याने आपल्याला सेवेत निष्काळजीपणा दाखवल्यासाठी जाळ्यात अडकवत आहे. आपण त्याच्यासाठी कसे वागणार? ॲन्सर नंबर डी. आपण स्वतः सतर्क व त्याची मेहनत वाया घालू. क्वेश्चन नंबर 189. इथे दिलेले प्रश्न
खालील आकृती आधारित आकृतीचा अभ्यास करा आणि दिलेल्या प्रश्नामधील शब्द आणि वचनाचा संबंध लावा की कोणत्या आकृतीमध्ये भाषा ओडिया आणि उर्दू यांच्या दरम्यानचे नाते अचूकपणे व्यक्त केले जाते. तर ॲन्सर नंबर ए पूर्ण गोल त्यामध्ये 2 गोल. क्वेश्चन नंबर 198 पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? दादाभाई नौरोजी. 191 माझ्या वडिलांनी ₹280 अशा प्रकारे वितरित केले की प्रत्येक मुलीला ₹20 आणि प्रत्येक मुलाला ₹10 मिळतील. जर मुलांची संख्या ही मुलींच्या संख्येपेक्षा 2ने कमी असेल तर मुलांची संख्या काढा. ॲन्सर नंबर ए 8. आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स वन स्पेल्ड करेक्टली. तर एन्व्हायरमेंट हा शब्द आहे. क्वेश्चन नंबर 193 एका रकमेवर सरळ व्याज हे मुद्दलेच्या 1/25 आहे आणि वर्षाची संख्या ही प्रतिवर्ष व्याजाच्या टक्क्या एवढी आहे. प्रतिवर्ष व्याजदर काढा. ॲन्सर नंबर बी 2%. 194 अंड्यातील पिवळा बलक आणि यकृत खाणे अशक्तपणाचे प्रकरण हाताळण्यास मदत करते. अंड्यातील पिवळा बलक यकृत क्रोमियममध्ये समृद्ध असतात. तर हे सत्य आहे परंतु आर खोटे आहे. क्वेश्चन 195 आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स चूज द मोस्ट अप्रोप्रिएट वन टू fill in the blank. The day after the explosion, the date toll to 90 had risen. Question 196 3² हे वर्ग समीकरणाचा डायरेक्ट आन्सर x बरोबर 3 2. क्वेश्चन 197 आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच आपल्याला शोधायचं आहे. प्लीज गिव्ह मी समथिंग टू ईट, आय एम हंग्री, द ओल्ड मॅन सेड टू द बॉयज. Answer number D. The old man requested the boys to give him something to eat and said that he was hungry. Question number 198 directions दिलेले आहेत. Out of the 4 options choose the which of the substituted phrasal verb. The servant. Answer number A stole. Question number 199 रिकाम्या जागाचा वापर घरातील खुर्च्या टेबले इतर सामान करण्यासाठी केला जातो. Answer number C लाकूड इमारती लाकूड. क्वेश्चन नंबर 200 जॅकी चॅन सिंह हे या खेळाशी संबंधित आहे. ॲन्सर नंबर ए फुटबॉल. तर अशा प्रकारे आपण 1 ते 200पर्यंत धावता प्रश्नांचा आढावा घेतलेला आहे आणि उत्तरे पण पाहिलेली आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रश्न कशा प्रकारे सोडावेत, कशा प्रकारचे प्रश्न येतात त्याबद्दल माहिती मिळावी, त्याबद्दलचा आपला हा उपक्रम आहे. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.